हे ऐकलंय का? हं, कालपर्यंत पुण्याच्या पावसाचा जो 130 वर्षांचा विक्रम अबाधित होता ना, अरे बापरे. तो विक्रम एका रात्रीत अक्षरशः वाहून गेलाय. हो ना. आजच्या या सखोल चर्चेत हं, आपण अशाच 5 मोठ्या बातम्यांचं विश्लेषण करणार आहोत. हं. या बातम्या फक्त रोजचे मथळे नाहीत, तर बदलणाऱ्या जगाचे थेट पुरावे आहेत. अगदी बरोबर. आणि हवामानातील टोकाचे बदल, ते मानवी मेंदूच्या अफाट क्षमतांपर्यंत पण आज सविस्तर माहिती घेणार आहोत. तर आपण पुण्याच्या पावसापासूनच सुरू करूया. हं. रस्ते पाण्याखाली गेले, भयानक ट्रॅफिक जॅम आणि वरून वीज पुरवठा पण खंडित. आणि यात भर म्हणून भारतीय हवामान विभागाने म्हणजे IMDने पुढील काही दिवसांसाठी येल्लो अलर्ट दिलाय. थांबा, मला एक सांगा, हं, हा येलो अलर्ट नेमका काय प्रकार असतो? आपण बातम्यांमध्ये अनेकदा ऐकतो. येलो अलर्ट म्हणजे धोका आहे, लगेच सुरक्षित स्थळी पळा असं नसतं. त्याचा तांत्रिक अर्थ आहे सतर्क रहा आणि अपडेट्सवर लक्ष ठेवा. पण इथे चक्रावून टाकणारी गोष्ट दुसरीच आहे. म्हणजे काय? पुण्यातल्या महापुरापेक्षाही वेगळं काय घडलंय का? हो, कारण एका बाजूला पुण्यात पाण्याचा असा महापूर होता आणि बरोबर त्याचवेळी दिल्लीत भयंकर धुळीचं वादळ आलं होतं. अरे बापरे, म्हणजे तिथे दृश्यमानता एकदम शून्यावर गेली असेल. हो ना, दिल्लीसाठी पण IMDचा येलो अलर्ट होताच. एका बाजूला महापूर आणि दुसऱ्या बाजूला धुळीचं वादळ. हे म्हणजे निसर्गाचे एखाद्या रागीट व्यक्तीसारखे दोन टोकाचे मूड स्विंग वाटत नाहीत का? नक्कीच वाटतात. पण हे फक्त मूड स्विंग किंवा योगायोग नाहीये. हे निसर्गाचे धोकेचे संकेत आहेत. जेट स्ट्रीम्समध्ये होणारे बदल आणि जागतिक तापमान वाढ हे याचं मुख्य कारण आहे. अच्छा, म्हणजे तापमान वाढतं तेव्हा वातावरणात अधिक ओलावा धरून ठेवण्याची क्षमता निर्माण होते, बरोबर? ज्यामुळे असा अचानक मोठा पाऊस पडतो. अगदी अचूक. आणि दुसरीकडे कोरड्या भागात वाऱ्याचे प्रवाह अनपेक्षितपणे बदलतात. त्यातूनच अशी अचानक धुळीची वादळं तयार होतात. म्हणजे निसर्गाची ही स्वतःची एक नवी आणि विस्कळीत व्यवस्था तयार होत आहे. आणि या विस्कळीतपणाचा विचार केला तर आपल्या दैनंदिन व्यवहारात पण सध्या असाच गोंधळ दिसतोय. म्हणजे गुड फ्रायडेच्या सुट्टीबद्दल चालू आहे का? हो, बरोबर. गुड फ्रायडे निमित्त अनेक राज्यात बँका बंद आहेत, पण सगळ्याच राज्यात सुट्टी नाहीये. त्यामुळे बँकेत जाण्यापूर्वी खात्री करणं खूप महत्वाचं झालंय. पण खरं सांगायचं तर भौतिक बँका बंद असल्या तरी आजच्या काळात त्याचा फारसा फरक पडत नाही. ऑनलाईन सेवा आणि डिजिटल बँकिंगमुळे फोनवरून सारे व्यवहार सुरळीत सुरू असतात. मला वाटतं हे 100% खरं नाहीये. आपण कितीही UPI वापरत असलो तरी लाखो रुपयांचे चेक क्लिअरन्स किंवा मोठ्या कर्जांच्या मंजुऱ्या या गोष्टी भौतिक बँका बंद असल्यावर खोळंबतातच. हो, हे मान्य करावंच लागेल. हो ना. आपली डिजिटल यंत्रणा प्रगत असली तरी तिची मूळ पाळंमुळं भौतिक बँकिंग सिस्टीमवरच अवलंबून आहेत. नक्कीच. त्यामुळे सुट्ट्यांच्या या गोंधळामुळे मोठ्या आर्थिक उलाढालींना ब्रेक लागतो. पण भौतिक जगाच्या याच मर्यादांना माणूस सतत आव्हान देत आलाय, हे विसरून चालणार नाही. खरंय. बोधना शिवानंदन हिची बातमी बघितली तर हेच सिद्ध होतं. भारतीय वंशाची ही मुलगी अवघ्या 11व्या वर्षी इंग्लंडमधील टॉप महिला चेस प्लेयर बनलीये. क्या बात है. पण हे मेंदूच्या दृष्टिकोनातून कसं शक्य आहे, असं विचार येतो ना मनात. नक्कीच येतो. बोधनाच्या डोक्याची चाल ही दिल्लीच्या धुळीच्या वादळापेक्षाही वेगवान आणि अचूक वाटतेय मला. इथेच न्यूरोसायन्सची कमाल दिसते. लहान वयात मेंदूची न्यूरोप्लास्टिसिटी सर्वोच्च असते. म्हणजे नवीन गोष्टी शिकून त्यानुसार मेंदूच्या रचनेत बदल करण्याची क्षमता. अच्छा, म्हणजे बोधनासारख्या बुद्धिबळपटू केवळ चाली पाठ करत नाहीत, तर त्यांच्या मेंदूला लाखो सोंगट्यांचे पॅटर्न्स ओळखण्याचं प्रगत प्रशिक्षण मिळालेलं असतं. अगदी बरोबर. त्यामुळे मोठ्या ग्रँडमास्टर्सपेक्षाही त्यांचा मेंदू अधिक वेगाने प्रतिसाद देतो. आणि खेळाडूंच्या याच क्षमतेला योग्य दिशा देण्यासाठी आणखी एक महत्वाची गोष्ट घडतीये. हो, जयपूरमध्ये होणारी इंडियन ॲथलेटिक्स सिरीज, जिथे देशभरातील टॉप खेळाडू सहभागी होणार आहेत, ही भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी खूप मोठी संधी आहे. आणि या दोन्ही बातम्यांचा थेट संबंध आहे बरं का. बोधनासारखं जागतिक यश तेव्हाच मिळतं जेव्हा स्थानिक पातळीवर जयपूरसारख्या स्पर्धांमधून सातत्याने स्पर्धात्मक वातावरण निर्माण केलं जातं. म्हणजे जागतिक मंचावर चमकण्यासाठी देशांतर्गत पायाभूत सुविधा हाच मुख्य मार्ग आहे. थोडक्यात सांगायचं तर आज आपण खूप वेगवेगळ्या विषयांवर माहिती घेतली. हो, पुण्याचा पावसाचा विक्रम, दिल्लीतील धुळीचं वादळ, बँक सुट्ट्यांचा गोंधळ, 11 वर्षांच्या बोधनाची कमाल आणि जयपूरच्या ॲथलेटिक सिरीजचं महत्त्व. अगदी बरोबर. निसर्ग आणि मानवी व्यवस्था दोन्ही सतत बदलत आहेत आणि आपल्याला त्यानुसार जुळवून घ्यावं लागतंय. नक्कीच. हे जुळवून घेणं आता काळाची गरज बनली आहे. आणि याच वास्तवासोबत आजची सखोल चर्चा आपण थांबवणार आहोत. पण जाता जाता एका गोष्टीवर नक्की विचार करा. एका बाजूला निसर्गाचे नियम अधिकाधिक अनपेक्षित आणि रौद्र होत चालले आहेत.
आणि दुसऱ्या बाजूला मानवी मेंदू नव्या क्षमतांची शिखरं गाठतोय. बरोबर. तर भविष्यकाळात विसर्गाचा हा लहरीपणा वरचढ ठरेल की माणसाची जुळवून घेण्याची ही अमर्याद क्षमता, यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया नव्या सखोल चर्चेत.